एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम एक शोध 77. नमस्कार, तुम्ही पाहतात एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. इचलकरंजी महानगरपालिका शिक्षण समितीवर नगरसेवक योगेश टांगदेव पाटील यांची निवड. इचलकरंजी महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक 3 मध्ये भारतीय जनता पार्टी पक्षाकडून ओबीसी प्रवर्गातून मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत नगरसेवक योगेश टांगदेव पाटील यांची इचलकरंजी महानगरपालिकेच्या शिक्षण समितीवर निवड झाली असून इचलकरंजी महानगरपालिकेचे प्रथम आध्यात्मिक क्षेत्रातील वारकरी संप्रदायाचे नगरसेवक म्हणून आधी त्यांनी एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. आता शिक्षण समितीवर निवड झाल्यामुळे त्यांच्या कार्याला नवीन दिशा मिळाली आहे. सदर निवड दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त श्रीमती पल्लवी पाटील, इचलकरंजी महानगरपालिका महापौर श्री उदय धातुंडे, इचलकरंजी महानगरपालिका उपमहापौर श्री अनिल ढाळ्या यांच्या उपस्थितीत इचलकरंजी महानगरपालिका सर्वसाधारण सभेमध्ये घोषणा करण्यात आली. नगरसेवक योगेश पाटील यांनी कर्म फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कार्य प्रभागामध्ये राबवली आहेत. प्रभागातील मुलींच्या लग्नात संसारोपयोगी साहित्य देणे ते प्रभागातील सुरक्षेकरिता सीसीटीव्ही कॅमेरा संच बसवणे, बोरला स्वखर्चाने कनेक्शन करून देणे असे अनेक उपक्रम त्यांनी नगरसेवक नसताना प्रभागामध्ये स्वखर्चाने राबवले आहेत. प्रभागातील रस्ता, गटारी, स्वच्छता, पाणी प्रश्न, बोर मारणे, ओपन पीस डेव्हलपमेंट, लहान मुलामुलीला खेळण्याकरिता बाग, वृद्धांकरिता ऑक्सिजन पार्क असे अनेक विकासकामे करण्याचे त्यांचे ध्येय असून ती लवकरच मार्गी लावणार असल्याचे सांगितले. सदर निवडीमुळे नवीन ऊर्जा प्राप्त झाले आहे. प्रभाग क्रमांक 3 सर्व मतदार व इचलकरंजीतील नागरिकांना आनंद व्यक्त होत असून शुभेच्छांचा वर्षाव नगरसेवक योगेश पाटील यांच्यावर होत आहे. सदर निवड झाल्यामुळे प्रभाग क्रमांक 3 बरोबरच इचलकरंजीचाही विकास होणार अशी भावना नागरिक व्यक्त करत